नमस्कार, माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज ना मी छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे आणि ही रेसिपी ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि ते म्हणजे बटाट्याचे काप। आता हे बटाट्याचे काप ना कुरकुरीत एकदम होतात आणि आपण हे गरम गरम भातासोबत खाऊ शकतो किंवा चपातीसोबत पण खाऊ शकतो। लहान मुलांना जर तुम्ही टिफिनला दिलीत नाही तरी यासोबत ते चपाती वगैरे खाऊ शकतात आणि त्यांना मुलांना आवडतात। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, सगळ्यात आधी मी काय केले, बटाटे आहे ना ते 5 मिनिटं पाण्यामध्ये असे बुडवून ठेवले होते, म्हणजे त्याच्यावरची माती वगैरे अशी ती पटकन निघून जाते। आता त्यानंतर धुवून घेतले आणि असे त्याचे मीडियम काप करून घ्यायचे, एकदम पातळ पण नाही करायचे, मीडियम काप करायचे। हे बघा अशा प्रकारे। त्यानंतर ते धुवून घ्यायचे 2-3 वेळा पाण्याने। आता धुवून घेतल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत आणि यावरती आपल्याला आता असा मसाले वगैरे घालायचे आहेत। तर आता असे प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर आपण एक एक करून आता मसाले घालूया। तर तिखट घातले मी इथे चवीनुसार, हे बघा, म्हणजे साधारण 1-1.5 चमचा घालायचं। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर अर्धा चमचा यावरती हळद घालायची आपल्याला। त्यानंतर आपण यावरती घालूया कोथिंबीर, एकदम बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घालायची 1 चमचाभर। आता हे ना व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, छान असं सगळ्या प्रत्येक जे काप आहेत ना त्याला लागला पाहिजे हा मसाला, म्हणून असं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलं मी। हे बघा, आता हे मिक्स केलेले काप आहेत ना ते आपण आता बाजूला ठेवूया आणि आता वरचं जे कोटिंग आहे ना ते आपण तयार करून घेऊया। तर एका प्लेटमध्ये बघा मी बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी। त्यानंतर त्यामध्ये घालते आता तिखट चवीनुसार, पाव चमचा हळद घालते, चवीनुसार मीठ घालते आणि इथे हे तांदळाचं पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी। आता तुम्ही जसे बटाटे म्हणजे काप केलेले आहेत ना त्याप्रमाणे तुम्ही हे सारणवरचं म्हणजे कोटिंग आहे ते तयार करू शकता। तर आता हे हाताने सगळं ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर हे जे आपण काप केलेले आहेत ना ते यामध्ये असं रव्यामध्ये पूर्ण बुडवून घ्यायचे, दोन्ही साईडनी छान असा रवा लावून घ्यायचा। हे बघा, तांदळाच्या पिठाने काय होतं ना, कुरकुरीत आपले हे काप तयार होतात आणि खूप छान टेस्टी लागतात। त्यानंतर गॅसवरती मी पॅन गरम करून घेतलं आहे बघा। त्यानंतर यामध्ये ना तेल घालायचं 1 मोठा चमचा। तेल चांगलं गरम झालं की आपण जे हे काप करून घेतलेत ना ते असे तेलावरती व्यवस्थित पॅनवरती लावून घ्यायचे सगळीकडे। हे बघा, गॅस इथे मी मीडियम स्लो ठेवलेला आहे आणि आपल्याला छान असे हे कुरकुरीत दोन्ही साईडनी शेकून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजून घ्यायचे आहेत। तर आता एक साईड आपली झालेली आहे, त्यानंतर उलटे करायचे हे बघा अशा प्रकारे उलटे करून घ्यायचे आणि छान कुरकुरीत अगदी स्लो गॅसवरती आपल्याला हे करून घ्यायचे आहे। हे बघा, दोन्ही साईडनी शेकून घ्यायचे, खूप छान टेस्टी लागतात, अगदी मुलांना पण आवडतात। नुसते हे तुम्ही टॅमॅटो सॉससोबत खाल्लेत ना तरी पण छान लागतात। आता आपले हे काप आहेत ते तयार झालेत। हे बघा, असे चेक करायचे शिजलेत का ते। आता हे ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता इथे बघू शकता मी सगळे काप करून घेतलेत आणि त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची। आणि हे आजचे बटाट्याची कापची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, धन्यवाद।